नमस्कार, मी विशाल परदेशी। मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस। शिवसेना तो अत्यंत साधेपणाने साजरा करणार आहे, पण या निमित्ताने उद्धव ठाकरेंच्या गेल्या 59 वर्षांच्या प्रवासावर एक धावती नजर मारण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय उद्धव ॲट 60 हे सुपरफास्ट बातम्यांचं बुलेटिन। सुरुवात करूयात। 29 नोव्हेंबर 2019च्या संध्याकाळी 6:40 शिवतीर्थावर घेतलेली ही मुख्यमंत्री पदाची शपथ हजारो लाखो शिवसैनिकांसाठी तो ऐतिहासिक दिवस होता। कारण इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातलं कोणीतरी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत होतं। उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। यावर्षी जानेवारीत उद्धव ठाकरे बारामतीतल्या कृषी प्रदर्शनात गेले होते, तेव्हाचा हा फोटो आहे। फोटोमधील गोल्फ कार्टचं स्टीअरिंग अजित पवारांच्या हातात आहे। उद्धव ठाकरे यांचा जन्म मुंबईत 27 जुलै 1960चा। बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांचे सुपुत्र, त्यांचा मुलगा बिंदू माधव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे त्यांचे सख्खे भाऊ। मुंबईच्या बालमोहन विद्यामंदिर या शाळेत उद्धव ठाकरेंचं शालेय शिक्षण झालं आणि पुढे कलासक्त उद्धव यांनी जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्टमधून पदवी संपादित केली। मुळातच कलाप्रेमी असलेलं, फोटोग्राफीत रममाण होणारं उद्धव ठाकरेंचं व्यक्तिमत्व। 25 ते 30 वर्षांपूर्वी जर उद्धव ठाकरे परिचित असतील तर बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा म्हणून आणि उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून। उद्धव ठाकरेंचा गेल्या 25 ते 30 वर्षातला फोटोग्राफर ते मुख्यमंत्री हा प्रवास अचंबित करणारा आहे। उद्धव ठाकरे मुळातच मितभाषी, कुटुंबवत्सल अशी त्यांची ओळख चुकीची ठरणार नाही। प्रचंड मेहनती, कुशल संघटक, व्यवस्थापन चोख असलेले असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत आणि आता त्यांनी सुसंस्कृत आणि संयमी राजकारणी अशी ओळख कमावली आहे। त्यांचा साधेपणा हाच त्यांचा स्वभाव विशेष म्हणता येईल। उद्धव ठाकरे यांनी फोटोग्राफीसाठी अख्खा महाराष्ट्र पालथा घातलाय। त्यांनी काढलेले फोटो बघणं म्हणजे प्रत्यक्ष अनुभूतीचा भास असतो। त्यांनी 2010 साली महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचे एरियल फोटो आणि त्याची माहिती यावर एक पुस्तक लिहिलं। महाराष्ट्र देशा असं या पुस्तकाचं नाव आणि त्या पुस्तकाने खूप प्रशंसा मिळवली। 2021 साली त्यांचं पाहावा विठ्ठल हे पुस्तक प्रकाशित झालं। महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिकतेचा मानबिंदू असलेल्या पंढरपूरच्या वारीचा भव्य दिव्य सोहळा या पुस्तकातून त्यांनी समोर आणला। वारीचं यथार्थ छायाचित्रण त्यांच्या पाहावा विठ्ठलमधून घडतं। एक सिद्धहस्त लेखक आणि व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून अनेक स्तरावर उद्धव ठाकरेंची दखल घेतली गेली आहे। उद्धव ठाकरे यांचा विवाह डोंबिवलीच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या माधव पाटणकर यांच्या कन्या रश्मी हिच्याशी झाला। 13 डिसेंबर 1989ला रश्मी ठाकरे कुटुंबाच्या सदस्य बनल्या। उद्धव आणि रश्मी ठाकरे यांच्या लग्न जमवण्यात जयावंती यांचं मोठं योगदान आहे। जयावंती या राज ठाकरे यांच्या बहीण आहेत। जयावंती यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी यांची पहिली भेट घडून आणली होती। आज उद्धव आणि रश्मी यांचं आदित्य आणि तेजस या मुलांसह 4 कुटुंब आहे। राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे चुलत भाऊ। सुरुवातीला बाळासाहेबांसोबत राजकीय पटलावर निव्वळ राज ठाकरेंचा वावर होता। राजकारणाचं बाळकडू राज यांनी बाळासाहेबांकडून अगदी शालेय दशेपासूनच घ्यायला सुरुवात केली। बाळासाहेबांची वक्तृत्व शैली, त्यांची छाप ही जशीच्या तशी राज ठाकरेंमध्ये उतरली। पण उद्धव ठाकरेंची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली आणि शिवसेनेचा उत्तराधिकारी ठरला। त्यातूनच राज ठाकरे यांच्या मनातली धुसफूस वाढत गेली। उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नातून शिवसेना करत असलेल्या सामाजिक कामांची नोंद जी आहे ती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेतली गेली। 25 एप्रिल 2010ला NSC संकुलात रक्तदानाचा महायज्ञ घडून आणण्याचं काम करून देशात नवा विक्रम त्यांनी निर्माण केला। तसंच शिवसेनेच्या वतीनं 30 लाख रुपयांच्या औषधांचं वाटप केलं गेलं। मुंबईची त्यातही उपनगरातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी उद्धव यांनी योजना आखल्या। उद्धव यांनी मुंबईत मलेरियासाठी चाचणी आणि उपचार केंद्र सुरू करून गरजूंसाठी औषध पुरवठाही सुरू केला। तसंच छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतकरी आणि वन्यजीव संरक्षणासाठी निधी उभारला। तर 2007 मध्ये विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी मोहीम राबवली होती।
90च्या दशकातच उद्धव यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. 1997 पासून उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये त्यांनी लक्ष घालायला सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 2002 मध्ये शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढवल्या आणि पालिकेवर भगवा फडकवला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्था, परिषदा, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये यशस्वी घोडदौड बघायला मिळाली. 1985 साली शिवसेनेनं मुंबई महापालिकेवर ताबा मिळवला. या निवडणुकीपासून त्यांनी शिवसेनेच्या निवडणूक कॅम्पेनिंगमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. दैनिक सामनाचा पाया महाराष्ट्रभर भक्कम करण्यातही उद्धव ठाकरेंचा वाटा मोलाचा आहे. पण असं असलं तरी त्यांनी त्या काळात राजकीय जीवनात प्रवेश केला नव्हता. किंबहुना बाळासाहेबांचा लाडका डिंगा आणि ठाकरे परिवाराचा दादू भविष्यात राजकारणाच्या वाटेनं जाईल असा विचार त्या काळात कोणाच्याही मनात डोकावला नव्हता. 2002 मध्येही मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे प्रचार प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी घेत पालिकेवर पुन्हा शिवसेनेचा झेंडा फडकवला. या काळात उद्धव ठाकरेंच्या लोकसभा नेतृत्वात लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला चांगलं यश मिळालं. 2003च्या जानेवारी महिन्यात महाबळेश्वरमध्ये शिवसेनेचं अधिवेशन भरलं होतं. शिवसेनेच्या शेवटच्या दिवशी बाळासाहेब ठाकरेंच्या अनुपस्थितीत राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव कार्याध्यक्षपदासाठी मांडला आणि बाळासाहेब ठाकरेंचा उत्तराधिकारी कोण हे सगळ्यांना समजलं. महाबळेश्वरमधील शिवसेनेच्या याच अधिवेशनात उद्धव ठाकरेंची पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. डिसेंबर 1991 मध्ये राज ठाकरे यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये बेरोजगारीच्या मुद्द्यावर एक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाचं सगळं नियोजन झाल्यानंतर उद्धव ठाकरेही त्यात भाषण करणार असल्याचा मातोश्रीवरून फोन आला आणि त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरेंच्या मधली जी दरी आहे ती वाढत गेल्याचं राजकीय तज्ज्ञांनी सांगितलं. राज्य आणि केंद्र शासनाकडून आवश्यक ती मदत न मिळाल्यानं उद्धव ठाकरे यांनी 2007 मध्ये विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी यशस्वी मोहीम राबवली. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित करत आपल्या पक्षाचा विस्तार वाढवला. उद्धव ठाकरेंकडे पक्षाचं नेतृत्व आल्यानंतर ते आपल्याला वाढू देणार नाही ते लक्षात आल्यानंतर नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले. तर 2006 मध्ये राज ठाकरेंनी वेगळं होत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. नोव्हेंबर 2012ला उद्धव ठाकरे आणि लाखो शिवसैनिकांवर जणू आभाळच कोसळलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं. उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा आधार गेला. ते एकटे पडले. त्यांना राजकीय संघर्षाबरोबरच घरगुती संघर्षालाही सामोरं जावं लागलं. पण इथं उद्धव ठाकरेंचा शांत आणि संयमी स्वभाव त्यांच्या कामी आला. उद्धव ठाकरे हे उत्कृष्ट संघटक आहेत. बाळासाहेब गेल्यावर उद्धव यांच्या नेतृत्वावर कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं. पण उद्धव यांनी त्याची पर्वा केली नाही आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात मोदी लाट असतानाही त्यांनी शिवसेनेचे 63 आमदार निवडून आणले होते. जुलै 2012 मध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये बायपास सर्जरी करण्यात आली आणि त्यामुळे शिवसेनेचं पुढे काय असा प्रश्न चर्चेत आला होता. शस्त्रक्रियेनंतर लीलावती हॉस्पिटलमधून उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेले होते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये वाद इतका टोकाला गेला की यानंतर उद्धव ठाकरेंनी थेट स्वबळाचा नारा दिला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता पुन्हा एकदा आली. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाची धुरा उद्धव ठाकरे यांनी मुख्य संपादक म्हणून सांभाळली. जून 2006 ते नोव्हेंबर 2019 पर्यंत दैनिक सामनाचे ते संपादक होते. राम मंदिराचा निकाल येण्यापूर्वी नोव्हेंबर 2018 मध्ये उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी सपत्नीक अयोध्या दौरा केला. महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याचं औचित्य साधत उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला विशेष महत्त्व होतं. राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा केली आणि यावेळी उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणात ज्यांना 30 वर्ष विरोध केला त्यांनीच नेतृत्वावर विश्वास ठेवला असं म्हणत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची स्तुती केली. उद्धव ठाकरेंच्या नावाची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर त्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन छगन भुजबळ यांनी केलं. यावेळी भुजबळांनी हा आनंदाचा दिवस आहे, मला माझे अनेक मित्र भेटले असं म्हणत उद्धव ठाकरेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा जेव्हा अयोध्या दौऱ्यावरती होते त्यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी 1 कोटींचा निधी देण्याची घोषणा केली। तसंच राम मंदिर उभारणीचा मुद्दा शिवसेनेनेच पाठपुरावा केल्यानं पुढे गेला असं सांगायलाही ते विसरले नाही। लोकसभा निवडणुकीआधीही उद्धव ठाकरेंनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना मातोश्रीची वारी करायला लावली। त्यानंतरच त्यांनी शिवसेना भाजप युतीवर शिक्कामोर्तब केलं। त्यामुळे अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली। यावेळी त्यांच्यामध्ये युतीचा फॉर्म्युला ठरला। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लोकसभेतही शिवसेनेला चांगल्या जागा मिळाल्या। केंद्रातील सरकारांमध्ये शिवसेना एक प्रमुख घटक पक्ष म्हणून सहभागी झाली। राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला भरघोस यश मिळालं। विधानसभेमध्ये मिळालेल्या यशानंतर 50-50च्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याची भूमिका उद्धव ठाकरेंनी पहिल्याच दिवशी लावून धरली। असं झालं नाही तर आम्हाला आमचे पर्याय खुले आहेत असं सांगून त्यांनी भाजपला थेट आव्हान दिलं। पण विधानसभेतल्या निकालानंतर मात्र चित्र बदललं आणि आम्ही 50-50 असं मुख्यमंत्रीपदासाठी बोललो नव्हतो असं भाजपकडून सांगण्यात आलं। अखेर शिवसेना भाजप युती कायमची तुटली। पण आश्चर्य म्हणजे उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्ववादी शिवसेनेनं चक्क काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या धर्मनिरपेक्ष पक्षांशी आपली सोयरीक जुळवली। महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यात की फॅक्टर ठरले शरद पवार। शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करायला सुरुवात केली आणि भाजप व्यतिरिक्त पर्याय शोधायला लागले। तेव्हा शरद पवारांनी 3 पक्षांची मोड बांधण्यात मोलाची भूमिका पार पडली। शिवसेनेची एक विचारधारा आणि परस्पर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची विचारधारा। त्यामुळे असे 3 पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार म्हटल्यावर संभाव्य वाद आणि धोके टाळण्यासाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करण्यात आला। म्हणजेच सरकार या कॉमन मिनिमम प्रोग्रामला समोर ठेवून चालवलं जाणार असं निश्चित झालं। सहजासहजी सत्ता जाऊ देईल ती भाजप कसली, महाराष्ट्रात सत्ता मिळत नाही म्हटल्यावर एका रात्रीत अचानक सूत्र वाऱ्यासारखी फिरली आणि ज्या दिवशी उद्धव यांच्या मुख्यमंत्रीपदासाठीचं नाव घोषित होणार त्याच दिवशी पहाटे 5 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। अजित पवारांनी केलेल्या बंडाने महाराष्ट्रात भूकंप झाला आणि त्या सकाळी काय झालं नेमकं हे कळायच्या आत सरकार स्थापन झालं होतं। पण काही तासातच हे सरकार राहिलं, कोसळलं। अजित पवारांचं हे बंड यशस्वी होऊ देतील ते शरद पवार कसले आणि अजित पवारांनी राजीनामा दिला। फडणवीस अजित पवारांचं सरकार कोसळलं। भाजपने विधानसभा निकालानंतर शिवसेनेला दिलेला शब्द पाळायचा नाही असं ठरवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ठाम भूमिका घेतली। सरकारमध्ये स्थान मिळो ना मिळो आपण खोटं ठरायचं नाही आणि खोट्यांसोबत संसार करायचा नाही। ते शेवटपर्यंत या भूमिकेवरती ठाम राहिले आणि राजकारणातल्या वेगळ्या वाटा वेगळे पर्याय त्यांनी चोखाळले। उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना वचन दिलं होतं की एखादा शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवेल आणि ते वचनही उद्धवजींनी पूर्ण केलं। उद्धव ठाकरेंनी वेळेची गरज लक्षात घेता स्वतः मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला आणि आदित्यलाही त्यांनी निवडणूक लढवून आमदार केलं। भाजपला सत्तेपासून रोखत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली। शांत आणि संयम राखत त्यांनी मुलगा आदित्य ठाकरे यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिलं। एकेकाळी कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीसोबत त्यांनी सत्ता स्थापन करत राजकीय वाटचालीची चूक दाखवून दिली। मातोश्रीतल्या ठाकरेंनी निवडणूक न लढवण्याच्या परंपरेला पहिल्यांदा छेद दिला। उद्धव ठाकरेंचे थोरले चिरंजीव आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि वरळी मतदारसंघातून त्यांनी मोठा विजयही मिळवला। विधानसभा निवडणुकीच्या निकालानं महाराष्ट्राचं राजकीय चित्र पुन्हा बदललं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेच्या पसंतीला उतरलेले मुख्यमंत्री आहेत। एका सर्वेक्षणात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांना 5वं स्थानही देण्यात आलं। ठाकरे सरकारमध्ये सुरुवातीला मंत्रिपदावरून मग या त्या विषयावरून नाराजी नाट्य रंगत राहिलं। पण कधी उद्धव ठाकरे तर कधी खुद्द शरद पवार स्वतः हस्तक्षेप करून ते सोडवतात। दरम्यान काँग्रेसला सन्मानाची वागणूक मिळत नसल्याची काँग्रेस मंत्र्यांची वारंवार तक्रार होत असते, हेही नाकारता येणार नाही। उद्धव ठाकरेंनी आपल्या संयमी स्वभावामुळे तिन्ही पक्षांना एकत्र बांधून ठेवले। त्यांच्या नेतृत्वात ठाकरे सरकारला 8 महिने पूर्ण झालेत आणि आमचं सरकार 5 वर्ष पूर्ण करेल असा दावाही उद्धव ठाकरे करतात।
राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारनं अवघ्या 8 महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या कामाची छाप उमटवली। कोरोनाच्या संकटातही राज्य सरकारनं विविध योजनांच्या माध्यमातून विकासाच्या मार्गाने पुढे जाण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात प्रयत्न सुरू केले। राज्यात कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन करण्यास सुरुवात केली। लॉकडाऊन नंतर मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालं आणि त्यामुळे स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निर्णय घेण्यात आला। सरकार म्हणून जे जे करता येईल ते उद्धव ठाकरे करत आहेतच, पण शिवसेनेनंही मुंबईत आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कोरोनाच्या लढाईत उतरवलं। नुकतीच अरविंद सावंत आणि अनिल परब यांच्या पुढाकारातून शिवसेनेनं 25 रुग्णवाहिकांचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण केलं। यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत। ब्रेकनंतर बघूयात की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर मोठे निर्णय घेतले। आदिवासी विकास योजना, शेतकरी कर्जमाफी योजना यासारखे सकारात्मक आणि धाडसी निर्णय घेतले। उद्धव ठाकरेंनी सत्तेवर येताच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जारी केली। या योजनेअंतर्गत 25,77,000 शेतकऱ्यांना तब्बल 16,690 कोटींची कर्जमाफी देण्यात आली। उद्धव ठाकरे सरकारनं गोरगरिबांसाठी शिवभोजन थाळी योजना सुरू केली। सरकारच्या शिवभोजन थाळीमुळे अनेक गरजूंना लाभ झाला। लॉकडाऊन काळात तर अनेकांना या योजनेचा उपयोग झाला। उद्धव ठाकरेंनी प्रशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले। शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी 5 दिवसांचा आठवडा केला। पर्यटनासाठीच्या योजना ठाकरे सरकारनं सुरू केल्यात। राज्याला नवा चेहरा देणाऱ्या ठरलेल्या आहेत त्या योजना। रायगड जतन संवर्धनासाठी 20 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे। उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकामासाठी मोठा निधी दिला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त 3,500 कोटींचा निधी देण्यात आला। उद्धव ठाकरेंच्या काळात अन्न आणि नागरी पुरवठ्यासाठी शिधापत्रिकांचं वाटप करण्यात आलं। निराधार दिव्यांग कारागिरांना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका देण्यात आल्या। उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात सार्वजनिक आरोग्यासाठी निधी उभारला गेला आहे। मुंबईतील वाडिया रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली। महात्मा फुले जन आरोग्य योजनेत 1000 रुग्णालयांचा समावेश करण्याचं नियोजन करण्यात आलं। उद्धव ठाकरे यांनी इंदू मिलच्या जागेवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील त्यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला। तसंच आंबेडकरांच्या परळ इथल्या BIT चाळीतल्या घराच्या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारणार असल्याची घोषणा त्यांनी केली। ठाकरे सरकारनं ग्रामीण भाग आणि शेतीच्या संवर्धनासाठी रोजगारासाठी ठोस पावलं उचलली। शेतीला दिवसा वीज पुरवठा आणि कृषी पंपासाठी नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या। कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्रालय आणि जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना केली। तसंच संचारबंदी आणि इतर आवश्यक निर्बंध लागू करण्यात आले। ठाकरे सरकारमध्ये देशात प्रथमच प्लाझ्मा थेरपीचा सर्वात मोठा उपयोग महाराष्ट्रात करण्यात आला। दरम्यान यावेळी देशात प्रथमच तज्ज्ञ डॉक्टर्सची टास्क फोर्स महाराष्ट्रात दाखल झाली। धारावीमधील उपाययोजनांचे जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक करण्यात आलं। वरळी कोळीवाडा आणि परिसरात तातडीने उपाययोजना केल्याने संसर्ग थांबवण्यात ठाकरे सरकारला आणि महापालिका प्रशासनाला यश आलं। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर बदलतील, लगेच पांढरे शर्ट जॅकेट घालायला सुरुवात करतील असे कयास त्यांनी सपशेल खोटे ठरवले। क्वचितच महाराष्ट्राने सामान्यांसारखा फॉर्मल शर्ट पॅन्ट घालणारा मुख्यमंत्री पाहिला असेल। जसं त्यांचं व्यक्तिमत्व तसं राहणीमान, त्यात त्यांनी काही एक बदल केला नाही। गेल्या अनेक वर्षात उद्धव ठाकरेंविषयी दाखवलेला अविश्वास त्यांनी प्रत्येक वेळी खोटा ठरवला। उद्धव ठाकरे राजकारण नाही करू शकणार असे त्यांच्याविषयी प्रश्न उपस्थित केले गेले। त्यांनी कोणत्याही गोष्टीला उत्तर न देता स्वतःला वेळोवेळी सिद्ध केलं, हे विशेष। यानंतर या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।